Hi sir, good evening. Myself Stushti Duggad. I am currently pursuing BBA from DESPU. Good evening, sir. My name is Gauri Thumbade. I am also student of DSPU, BBA General student. Can we begin, sir? Sure. So, can you please tell us what is your educational background and how did your journey begin? सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर सचिन वाडेकर. पुण्यातूनच माझ्या शैक्षणिक जर्नीला सुरुवात झालेली आहे आणि यात सांगायचं झालं तर मी सर्वात प्रथम मी पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय एज्युकेशन फ्रॉम न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड. द स्कूल इज इस्टॅब्लिश्ड बाय ऑफकोर्स लोकमान्य तिलक आणि त्यानंतर मग कॉमर्समध्ये मी बीकॉम पूर्ण केलेलं आहे. MBA इन HR, MBA इन फायनान्स, MBA इन मार्केटिंग, त्यानंतर डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, डिप्लोमा इन लेबर लॉ, सर्टिफाईड करिअर काउन्सिलिंग आणि प्रबोधनातून मी केलेलं आहे. त्याचबरोबर माझी PhD जी आहे ती पुणे विद्यापीठातून मी पूर्ण केलेली आहे आणि GDCA कोर्स पण केलेला आहे. सो अशा पद्धतीने 2015 पर्यंत शैक्षणिक सुरुवात केल्यानंतर माझी प्रोफेशनल जर्नी सुरू झाली, ज्यामध्ये आय स्टार्टेड वर्किंग विथ झील इन्स्टिट्यूट where I was working as an assistant professor. In last 10 years I became a head of department over there. हे करत असताना I was teaching to the MBA students आणि MBA च्या विद्यार्थ्यांना शिकवताना बिझनेस केला पाहिजे. मी बिझनेस शिकवत होतो आणि देन आय रिअलाइज की मी पण कुठेतरी बिझनेस केला पाहिजे. सो मी आणि माझ्या काही मित्रांनी मिळून ब्रह्मा उद्योग समूह इस्टॅब्लिश केला. इट वॉज इस्टॅब्लिश इन 2017. त्या अंतर्गत आजच्या घडीला पूर्ण पुण्यामध्ये जवळपास 7 व्यवसाय रन केले जातात. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील हे व्यवसाय आहेत. त्यातल्या 2 प्रमुख व्यवसायांची 3 व्यवसायांची जबाबदारी माझ्याकडे आहे. म्हणजे मी आजच्या घडीला 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत कॉलेज करतो आणि 5 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत माझ्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये काम करतो. नोकरी करता करता व्यवसाय करता येऊ शकतो याचं एक आयडियल एक्झाम्पल म्हणून मी स्वतःला सिद्ध करण्याचा आजही प्रयत्न करतो आणि गेल्या 7-8 वर्षापासून हे सगळे व्यवसाय आमचे यशस्वीरित्या चालू आहेत. यातलाच एक व्यवसाय मी आणि माझ्या वाईफने सुरू केलेला होता, विच इज वन ऑफ द रिनाउंड इन्स्टिट्यूट इन पुणे फॉर CET, JEE अँड NEET as well as for 8, 9, 10 SSC BSc. That is Vidya Education Classes, which is the first branch is of course located at Siegel Road, Dhairi. सेकंड ब्रांच जी आहे ती आमची नांदेड सिटी मध्ये आहे. थर्ड ब्रांच जी आहे ती DSK रोडला आहे. जी 4th ब्रांच आहे ती रायकरमाळामध्ये आहे. सो 4 ब्रांचेस आमच्या आता आहेत. सो सुरुवातीचा माझा व्यवसाय जो होता तो हा विद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट होती आमची, ज्या अंतर्गत आम्ही करत होतो. आजही तो व्यवसाय यशस्वीरित्या चालू आहे. आतापर्यंत आमचे जवळपास 6000 विद्यार्थी पास आउट झाले, 6000 स्टुडंट जे मल्टिपल फील्ड्स मध्ये सक्सेसफुली काम करतायत. काही जण जॉब करतायत, काही जण बिझनेस करतायत. अपार्ट फ्रॉम दॅट ब्रह्मा उद्योग समूहाच्या अंतर्गत जो दुसरा आमचा व्यवसाय आहे दॅट इज अ अमेझिंग ड्राय सिस्टीम, ज्यामध्ये कपडे वाळत घालण्याचे जे स्टँडचे 4 ते 5 प्रकार येतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो आणि अक्रॉस एंटायर महाराष्ट्र आम्ही ते पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट करतो. तिसरा जो व्यवसाय आहे VR इन क्लोथिंग सेक्टर. माझ्या वाईफचं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे. सो शी इज अ फाउंडर ऑफ अ राधनी क्लोथिंग विच इज अगेन लोकेटेड ॲट सिंहगड रोड. आमचं शोरूम आहे 2000 स्क्वेअर फीटचं, ज्याच्यामध्ये आम्ही वेस्टर्न वेअर क्लोथिंग कपडे विकतो. बट ऑब्विसली शी इज अ फाउंडर अँड आय एम को फाउंडर इन दॅट बिझनेस ऑल्सो. सो अशा या पद्धतीने ब्रह्मा उद्योग समूहाच्या अंतर्गत जे 7 व्यवसाय आहेत त्यातले 3 व्यवसाय गेल्या 8 वर्षापासून आम्ही यशस्वीरित्या चालवतोय आणि शैक्षणिक क्षेत्रात आवड असल्यामुळं मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दुसरी ओळख सांगायची झाली तर आय एम बाय प्रोफेशन कॉर्पोरेट ट्रेनर. मी आतापर्यंत 200 कॉर्पोरेट कंपन्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंग दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 20,000हून अधिक एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलेले. यामध्ये गुगलचे एम्प्लॉईज, WNS चे एम्प्लॉईज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एम्प्लॉईज, अशा मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज IT सेक्टर मधल्या, बँकिंग सेक्टर मधल्या, देन मेडिकल सेक्टर मधल्या इन्व्हॉल्व आहेत, ज्यांना मला ट्रेनिंग देण्याची संधी मिळाली. आय एम ऑल्सो मोटिवेशनल स्पीकर, ज्या अंतर्गत मी आतापर्यंत मोर दॅन 150 कॉलेजेसला जाऊन जवळपास 10,000 विद्यार्थ्यांना मोटिवेट केलेलं आहे, जिथे पुण्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि पुण्याबाहेरील पण अनेक साऱ्या शैक्षणिक संस्थांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. बिईंग अ करिअर कन्सल्टंट आय हॅव काउन्सिल्ड मोर दॅन 5,000 स्टुडंट्स, जे जनरली असतं 10वी नंतर कोणती साईड निवडली पाहिजे, 12वी नंतर जर तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कशातही असाल तर पुढे कोणता कोर्स तुमच्या पर्सनॅलिटीला सूट करतो, ज्याला आपण करिअर प्लॅनिंग म्हणतो, तर यातही मी प्रामुख्याने काम केलेलं आहे.
सो देवाच्या कृपेने भरपूर जबाबदाऱ्या मला मिळालेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या मी पार पाडण्याचा आजही प्रयत्न करतोय. What inspire you to start this many businesses? बेसिकली जनरली कोणत्याही व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला तुम्ही विचारलं, आंतरप्रिनरशिप ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला एकदा त्याची आवड लागली की माणूस शांत नाही बसू शकत, माणूस त्याच्यामध्ये धडपड करण्याचा प्रयत्न करतो. सो सेम थिंग हॅपन विथ मी. एक बिझनेस चालू केला की दुसरी एक आयडिया आली, दुसरा तो सक्सेसफुल पहिला झाला, दुसरी आयडिया आली, दुसरा सक्सेसफुल झाला, तिसरी आयडिया आली, तोही सक्सेसफुल झाला. नाव आय एम थिंकिंग ऑफ अ फोर्थ बिझनेस. सो बिझनेस पण कधी शांत राहू शकत नाही. सो जर तुम्हाला येणाऱ्या काळात बिझनेस करायचा असेल तर तुम्ही सुद्धा ती धडपड तुमच्यात असली पाहिजे, आतून तळमळ असली पाहिजे. आणि बेसिकली आंतरप्रिनरशिप मध्ये जी गोष्ट शिकवली जाते की नीड आयडेंटिफाय करता आली पाहिजे. मी ज्या सेक्टरमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट चालू केली त्या सेक्टरमध्ये क्वालिटी एज्युकेशन दिलं जात नव्हतं असं मला अनेकांकडून कळलं आणि तो गॅप फुलफिल करण्यासाठी आय केम अप विथ दी कोचिंग इन्स्टिट्यूट आणि आज त्याचे 4 ब्रांचेस झाले. त्यानंतर आम्ही जिथं आमचा क्लोथिंग बिझनेस आहे तर आमच्या पूर्ण सिंहगड रोडला आम्ही रिसर्च केला आणि देन वी केम टू नो की वेस्टर्न वेअर क्लोथिंग हे मुळात सिंहगड रोड वरती फक्त एक शॉप आहे ज्यांच्याकडे इंडियन वेस्टर्न वेअर्स आहेत मुलींसाठीचे. सो वी केम अप विथ द कॉन्सेप्ट की आमच्याकडे पूर्णपणे वेस्टर्न वेअर क्लोथिंग असेल आणि आज ते राजनी क्लोथिंग म्हणून आमचं जे शॉप आहे ते अत्यंत यशस्वीरित्या सिंहगड रोड वरती चालतंय. सो ह्या गोष्टी बट ऑब्विसली मोटिवेट करत राहतात ही व्यवसाय सुरू करण्यासाठी. How did you manage time for this many businesses? Actually, time is a basic thing that you need for business. एक्झॅक्टली. This is a multitasking. हा, माणसाला जेव्हा एखादा व्यक्ती बिझनेस करतो ना त्याला मल्टीटास्किंग असणं तुम्ही म्हणल्याप्रमाणे गरजेचं असतं, हे तर ऍग्री आहे. बट एक गोष्टीचा सपोर्ट मला कायम राहिला. आय हॅव कम्प्लिटेड माय एमबीए इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. सो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये एमबीए केल्यामुळे हाऊ टू हँडल अ ह्युमन रिसोर्स दॅट इज मोर मेजर कन्सेप्ट फॉर एनी बिझनेस दॅट आय अंडरस्टूड. आणि गेल्या 10 वर्षात माझ्याकडे नाही म्हटलं तर आज मल्टिपल बिझनेस साठी जवळपास 50 लोकांची टीम आहे आणि ह्या 50 लोकांची सॅलरी करणं, ह्या त्या लोकांची काळजी घेणं ते सोडून नाही गेले पाहिजे. आणि आय कॅन प्राऊडली से दॅट की माझ्याकडं 50 लोकांपैकी 40 लोक हे मोर दॅन 7 वर्ष जुने आहेत. सो एकदा कनेक्ट झालेला माणूस त्याला सोबत ठेवणं, तुमच्या अप्स अँड डाऊन्स मध्ये जेव्हा लोक सोबत राहतात ना तेव्हा तो बिझनेस ग्रो करतो. त्यांच्यामुळे माझ्यामुळे ते नाहीये तर त्यांच्यामुळे मी आहे ही भावना जेव्हा आपल्या डोक्यामध्ये राहते त्यावेळेस छानपैकी ह्या गोष्टी घडत जातात. Yes, sir. And one of your businesses is Brahma Group. So, what was the idea? From where did it arrive? बेसिकली ऑफकोर्स ब्रह्मा बिझनेस ग्रुप कसा सुरू झाला किंवा ब्रह्मा उद्योग समूह कसा सुरू झाला याची तुम्हाला सांगतो. मुळात ब्रह्मा उद्योग समूहाचा एका वर्षाचा टर्नओव्हर मोर दॅन 10 करोडचा आहे आणि तिथं आमच्या मित्रांनी माझ्या बरोबर माझे लहानपणी 4 मित्र आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून जवळपास वी हॅव इन्व्हेस्टेड 25 लाख रुपीज. तेव्हा कुठं असतं तर तेवढा टर्नओव्हर आहे. मग ह्याच्यामध्ये पॉलिटिकल कॅम्पेन्स मॅनेज करण्यापासून ते मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आम्ही सगळे हे व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि प्रत्येकाचं स्टेक होल्डिंग आहे. जे 5 बिझनेसेस समजा जे 7 बिझनेसेस 7ही व्यवसायामध्ये आमच्या सगळ्यांचे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. आमच्या व्यतिरिक्त बाहेरच्या काही लोकांचे इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे चालू करण्याची प्रेरणा काय आली तुम्हाला मी सांगतो. फ्रेंडशिप ही खूप महत्वाची असते. तुमच्या लाईफ मध्ये जर तुम्हाला एक चांगले फ्रेंड्स मिळाले ना तुम्ही एकत्र ग्रो करू शकता. आम्ही ज्या भागामध्ये राहायचो इट वॉज नॉट खूप फ्लरिश असा एरिया नव्हता, खूप भारी असा एरिया नव्हता, तो काइंड ऑफ स्लम एरिया होता. सो त्या धडपड करणारे आणि स्वप्न पाहणारे फ्रेंड्स आम्ही एकत्र आलो की काहीतरी करायचंय आयुष्यात. किती जरी आपण म्हणलं की आनंद हा पैशाने मिळत नाही परंतु पैशाशिवाय काहीच नाहीये हे साध्य परिस्थिती आहे. त्यामुळे पैसा हा लहानपणापासून जाणवत होतं की पैसा असला पाहिजे आयुष्यामध्ये, पण चुकीच्या गोष्टी करून पैसा नकोय तर कष्टाने पैसा पाहिजे नाही. त्यामुळे गरज पडली तर आम्ही सगळे मित्र 16 तास 17 तास 18 तास कधी कधी 20 तास काम करतो पण चांगल्याच मार्गाने पैसा आणतो. आणि मग हे जे फ्रेंड्स आहेत ते फ्रेंड्स जेव्हा आपण म्हणतो ना फ्रेंड्स तुमचे बिझनेस पार्टनर बनतात. जनरली फ्रेंड पार्टनर बनल्यावर लाईफ मध्ये जो आनंद मिळतो वेन युअर फ्रेंड बिकम्स युअर लाईफ पार्टनर, तर सेम आनंद ज्यावेळेस तुमचा फ्रेंड हा तुमचा बिझनेस पार्टनर बनतो तेव्हा तुम्हाला मिळतो.
आणि जर तुमची थॉट प्रोसेस मॅच होत असेल, अंडरस्टँडिंग असेल, कोऑर्डिनेशन असेल, तर ती पार्टनरशिप फ्लरिश होत जाते. वी स्टार्टेड विथ सिंगल बिझनेस इन ब्रह्मा बिझनेस ग्रुप, 5 लोकांनी मिळून. आज 7 व्यवसाय आहेत. आम्ही सगळे जणांचा टाइम डिसाइडेड आहे, आम्ही किती इन्व्हेस्ट करणार पैसे हे डिसाइडेड आहे, कुणी कोणतं काम करायचं, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अलोकेटेड आहेत. त्यामुळे तो यशस्वी झालेला आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की आमचे फ्रेंड्स चांगले होते, त्यामुळं तो ब्रह्मा उद्योग समूह आज तयार झाला पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. Can you share an example of effective communication that help you to solve a problem or to motivate a student as your corporate trainer? No? जनरली कोणताही उद्योजक, एनी बिझनेसमॅन शुड बी अ गुड स्पीकर, आय कॅन से. कारण तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला सप्लायर बरोबर डील करायचंय, तुम्हाला कस्टमर बरोबर डील करायचंय, तुम्हाला डिस्ट्रीब्युटर असतील डिस्ट्रीब्युटर बरोबर डील करायचंय. आणि प्रत्येक जागेवरती निगोसिएशन स्किल्स लागतात. जेव्हा स्कूल कॉलेजेसमध्ये तुम्ही एंटरप्रेन्योरशिप शिकता, बिझनेस कम्युनिकेशन सारखे सब्जेक्ट शिकता, ज्यात तुम्हाला निगोसिएशन शिकवलं जातं, तर हे निगोसिएशन सारखे स्किल्स हळूहळू डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे आमच्यामध्ये आम्ही डेव्हलप करत गेलो आणि त्यातून मग अशा आमच्या अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. वेन वी स्टार्टेड विथ राधनी क्लोथिंग, तर तिथं काय झालं, क्लोथिंग ब्रँडची रिसर्च आम्ही खूप चांगला केलेला होता. बट वी डिसाइडेड वी विल गो टू गुजरातमधनं मटेरियल घेऊन यायचं आणि पुण्यामध्ये विकायचं. जेवढं वाटतं तेवढं सोपं अजिबात नसतं. आम्ही जवळपास 10 दिवस तिथले 30 मॅन्युफॅक्चररकडे गेलो, त्यांना आमच्या डिझाईन्स दाखवल्या, त्यांनी आम्हाला कॉस्टिंग दिलं. आणि ते कॉस्टिंग दिल्यानंतर असं कुठेतरी वाटायला लागलं की खूप जास्त आहे. मग त्या माणसाला कन्व्हिन्स करण्याकरता वी स्टार्टेड सेइंग की अहो, मुंबईला आम्हाला कमी मध्ये मिळतंय, तुम्ही असं नाही करू शकत. मी महाराष्ट्राचा, मला मराठी चांगली येते, परंतु हिंदीवर तेवढी कमांड नाही. तरी त्याला कम्युनिकेशन स्किल आणि निगोशिएशन स्किलचा वापर करून आम्ही त्याला कन्व्हिन्स केलं. आणि यू वोंट बिलीव्ह की जी आमची जवळपास एक 7.5 ते 8 लाख रुपयाचा माल आमचा तयार करून घ्यायचा होता आम्हाला, तो माल आम्ही फक्त 4.5 लाख रुपयात तयार करून घेतला, जस्ट बिकॉज ऑफ दी गुड कम्युनिकेशन स्किल. हे फक्त इथेच नाही, हे आमच्या मल्टिपल बिझनेसेस मधले एक्झाम्पल आहे. कारण जेव्हा तुमचा अभ्यास असतो ना, त्यावेळेस तुम्ही निगोशिएट करायला ठामपणे बोलू शकता. आणि कधी कधी असंही असं होतं की तुमचा अभ्यास आहे पण तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं नाहीये, तर यू कांट निगोशिएट. सो तुमचं कम्युनिकेशन स्किल जेवढं चांगलं, तेवढं चांगलं तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. सो अर्थात जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर यू शुड हॅव अ ग्रेट कमांड ऑन युअर कम्युनिकेशन स्किल्स. So, as we know, you have multiple businesses. What challenges did you face while running this? Of course, there are every day is a challenge. बिझनेस करणं, लोक म्हणतात नोकरी केल्याने फक्त गरजा पूर्ण होतात आणि व्यवसाय केल्याने, बिझनेस केल्याने स्वप्न पूर्ण होतात. बट ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जेवढी नोकरीमध्ये मेहनत करता ना, त्याच्या 10 पटीने जास्त बिझनेसमध्ये मेहनत करावी लागते. इट इज नॉट ॲट ऑल अ इझी टास्क. सो बिझनेस मन तुम्हाला बनायचं असेल, एंटरप्रेन्योरशिप करायची असेल, तर प्रत्येक दिवस हा चॅलेंज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागलेला आहे वेगवेगळ्या सत्तांबरोबर. त्याच पद्धतीने ज्यावेळेस एखादा उद्योजक त्याचा जेव्हा व्यवसाय उभा करतो, त्यावेळेस त्याला प्रत्येक दिवस संघर्ष करावा लागतो. कोणताच बिझनेस समाजात असा नसतो की त्याने तो सुरू केला आणि तो इझिली झाला. तुम्ही कुठले एक्झाम्पल घ्या, येवले अमृततुल्य, काय म्हणतात, त्याचा प्रवास सोपा नव्हता. गारवा बिर्याणीचं एक्झाम्पल घ्या, त्याच्यानंतर डॉमिनोजचं एक्झाम्पल घ्या, केंटुस्की फ्राईड चिकन ज्याला आपण KFC म्हणतो त्याचं एक्झाम्पल घ्या. त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात वयाच्या 60व्या 65व्या वर्षी, ऍट द एज ऑफ 65 स्टार्टेड द बिझनेस, द ओनर ऑफ द KFC. मग ह्या सगळ्यांना आहे ना, हा खूप स्ट्रगल आहे. इट इज नॉट काय म्हणतात, इझी टास्क नाहीच आहे तो की तुम्हाला रेडीमेड सगळं मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक दिवशी स्ट्रगल करायला लागतो, तुमची थॉट प्रोसेस युज करावं लागते, खूप हार्ड डिसिजन घ्यावं लागतात, बऱ्याचदा फॅमिलीला वेळ देता येत नाही. बट बिझनेस फर्स्ट हे जेव्हा डोक्यामध्ये असतं त्यावेळेस सक्सेस हे तुमच्या हात धुवून मागे लागतात. सो आहेत हर्डल्स, ते हर्डल्स फेस करण्याशिवाय व्यवसायात माणूस पुढे जाऊ शकत नाही. As you said, there was some like difference in quality of education. So how you overcome that quality and means how you improve your quality in education? That ब्रह्मा बिझनेस ग्रुपच्या अंतर्गत आमचा पहिला इनिशिएटिव्ह आम्ही लॉन्च केला, जो पहिला व्यवसाय होता. वी लॉन्च वन इन्स्टिट्यूट टू प्रोव्हाइड अ क्वालिटी एज्युकेशन इन टर्म्स ऑफ CET, JEE अँड NEET.
आणि वी केम टू नो की ह्या भागामध्ये त्या क्वालिटीचं कोचिंग होत नाहीये किंवा जे दिलं जाते ते तेवढं भारी नाहीये. मला कोणाला नावं ठेवायला आवडत नाही, बट आम्हाला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा भारी आम्ही देऊ शकतो. सो मग ते क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी आज तुम्ही जर बघत असाल तर 2025 मध्ये डिजिटल बोर्ड्स जे आहेत ते बऱ्याच जागेवर किंवा ऑलमोस्ट सगळीकडे दिसतात. मला सांगायला प्राऊडली वाटतं की वी वर हॅव्हिंग डिजिटल बोर्ड अँड डिजिटल क्लासरूम इन 2017 ओनली. ज्या काळामध्ये डिजिटल क्लासरूम बनवायचा सेटअपची कॉस्ट जवळपास 7-8 लाख रुपये होती, तेव्हा आमच्याकडे डिजिटल क्लासरूम होते. दॅट्स वाय सीईटी जेईई नीट क्रॅक करणारे आमच्याकडे मल्टिपल स्टुडंट्स आहेत. सो जे मार्केटमध्ये मिळत नाही ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि ऑफकोर्स वी वर हॅव्हिंग फॅकल्टीज फ्रॉम अदर स्टेट ऑल्सो to teach our JEE students, to teach our NEET students. That's why many students of us have successfully completed their MBBS. एक मुलगी आमची रशियामध्ये MBBS झालेली आहे. And there are many more examples. But quality of education is very important. आता गव्हर्नमेंटने सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केलेली आहे. अकॉर्डिंग टू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सगळे पॅटर्न बदललेले आहेत आणि त्याचा अभ्यास मी बराच केलेला आहे. वी आर हॅपी विथ दॅट पॅटर्न की ज्यात विद्यार्थ्यांना प्रोग्रेस करायला खूप सोपं आहे. आमच्यासारख्या इन्स्टिट्यूटला त्या पॅटर्न प्रमाणे अभ्यास करणं, विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांना अभ्यास करायला लावणे इझी आहे. So what advice would you give to the students who wants to become entrepreneur or who wants to start the business, who wants to become educator? तुमच्यासारखंच नाही पण at least who wants to try. सगळ्यात पहिली स्टेप आपण वी शुड डिसाइड अवर ऍक्शन स्टेप्स. बाकीचे लोक तुम्हाला येतील सांगतील फोन कमी वापर, सोशल मीडिया वापरू नको, हे करू नको, ते करू नको, फिरणं कमी कर, फोकस कर. सी देअर इज अ वन एज ग्रुप की ज्या एज मध्ये तुम्ही शिकत असता. माझं स्पष्ट मत आहे की अप टू द ग्रॅज्युएशन यू शुड डू एव्हरीथिंग. तुम्ही अभ्यास करा ना, अभ्यासाबरोबर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एन्जॉय करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये राहा, बट सेम टायमिंगला तुमचे गोल क्लिअर होत गेले पाहिजे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करताय यू शुड नो की तुम्हाला पुढे जाऊन जॉब करायचा का बिझनेस करायचा आहे. बरं, बिझनेस करायचा आहे तर त्यासाठी तुमच्याकडे प्लॅन ए पाहिजे, प्लॅन बी पाहिजे, प्लॅन सी पाहिजे. वडापावची गाडी सुरू करेल मी हे म्हणणं खूप सोपं आहे, परंतु जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल काम करता इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो देअर शुड बी अ क्लिअर गोल. तुम्ही तुमचे गोल्स ठरवा, तुम्ही मुळात लाईफ एन्जॉय करा. मी म्हणणार नाही सोशल मीडिया वापरू नका, तुम्ही म्हणणार नाही AI वापरू नका. यू कॅन यूज ChatGPT, यू कॅन यूज DeepSeek किंवा जे काही मल्टिपल प्लॅटफॉर्म्स आहेत ते यूज करा तुमचे प्रोजेक्ट करण्याकरता. पण कधीतरी त्या ChatGPT हे पण विचारा की मी जॉब केला पाहिजे का बिझनेस केला पाहिजे. कधीतरी त्या ChatGPT तुम्ही हे पण विचारा की माझ्या लाईफमध्ये मी निर्णय कधी घेतले पाहिजे. मी ग्रॅज्युएशनला असताना डिसाईड करावं की ग्रॅज्युएशन नंतर डिसाईड करावं. सो जर योग्य वापर केला प्रत्येक गोष्टीचा, इन्क्लुडिंग आज भरपूर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांना पैसेच फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनल्यामुळे मिळतात. सो वाईट काहीच नाहीये, तुम्ही गोष्टींसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण सगळ्यांनी कंपल्सरी पूर्ण करावं, पूर्ण वेळ करावं. तुम्ही जॉब, माझं सांगणं राहील की जॉब करता करता अजिबात शिक्षण करू नका. तुमची घरची परिस्थिती वाईट असेल तरी देखील तुम्ही मॉर्निंगला पूर्णपणे कॉलेज करा आणि आफ्टरनून मध्ये तुम्ही 100% त्या ठिकाणी जॉब करू शकता. माझ्याकडे बरेच असे विद्यार्थी सकाळी 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत कॉलेज करतात, 3 नंतर जॉबला जातात. कारण शिक्षण हा बेस आहे. तुम्हाला जॉब करायचा आहे, एज्युकेशन इज पॉवर विच विल गिव्ह यू अ गुड पॅकेज. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, एज्युकेशनच तुम्हाला ते पॅकेज देऊ शकता. सो सगळ्यांना आग्रह राहील तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रचंड यशस्वी बना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आणि खरं तर डेक्कन एज्युकेशन युनिव्हर्सिटीचे जी नव्याने स्थापन झालेली आहे त्यांचे मी आभार मानतो. परत एकदा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांबरोबर जोडण्याचा मला योग आला. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही डेफिनेटली ज्या पद्धतीने ही असाइनमेंट एवढी सिरियसली करताय असंच एवढ्याच सिरियसली तुमच्या लाईफ मधला प्रत्येक टास्क करा. तुम्ही नक्कीच यशस्वी बना. धन्यवाद. Thank you so much. It was a great meeting you. Yes, sir. It was a really great meeting with you.